नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा आणखी एका विशेष भागामध्ये अशा एक अवलियाबद्दल आज आपण विचार विनिमय करणार आहोत, ज्या व्यक्तीने मराठी सिनेसृष्टीमध्ये अस्सल मातीतल्या इरसाल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग लावले. या व्यक्तीला दादा कोंडके असं व्यक्तिमत्व म्हणतात. या व्यक्तीने आपल्या नावाप्रमाणेच मराठी सिनेविश्वामध्ये खऱ्या अर्थाने दादागिरी गाजविली. विनोदी सिनेमा म्हणजे काय आणि आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या रोजच्या प्रसंगांमधूनच विनोद कसा फुलतो आणि याचा अचूक जाण असलेले दादांनी जरी मराठी सिनेसृष्टीमध्ये एक काल गाजवलेला असला तरी दादांचे बालपण हे अत्यंत कष्टात आणि संघर्षात गेले. बागडण्याच्या आपल्या वयामध्येच दादांना अनेक गोष्टींसाठी मनाला मुरड घालावी लागली होती, पण रडत बसण्यापेक्षा ते हसत आणि हसवत राहण्याचा मंत्र त्यांनी जगाला दिला. एका गिरणी कामगारांचा मुलगा ते यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक ही ओळख दादांनी कमावली ती आपल्या जिद्दीच्या जोरावरच. संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी म्हणजे दादांचा विनोद आणि त्या विनोदाने त्यांचा भरलेला सिनेमा. त्याही पुढे जाऊन दादा कोंडके यांचा सिनेमा कधीच शिळा होत नाही. आजही दादांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. दादांचे सिनेमे थिएटरमध्ये लागणार म्हणजे पार बॉलिवूडपर्यंत, अगदी राज कपूर यांनाही त्यावेळी पोटात गोळा यायचा. दादा कोंडके यांनी मराठी सिनेमाला सोन्याचे दिवस आणले होते. सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून खूप संघर्ष त्यांनी केला. पार बॉलिवूडपर्यंतचा मोठ्या निर्माता आणि कलाकारांना दादांना धमक्या दिल्या. मात्र दादांचे सिनेमे एकदा का थिएटरमध्ये गेले की पुढचे 25 आठवडे ते खाली उतरायचे नावच घेत नव्हते. दादा कोंडके यांनी करमणूक प्रधान, तसेच ठसकेबाजी, सुमधुर गाणी आणि भोला बाबळा नायक असे असलेले सिनेमे त्या काळामध्ये प्रेक्षक वर्गासमोर पुढे आणले होते. दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचा अजब रसायनच होतं. सिनेमाची कथा, संवाद, दिग्दर्शन, गाण्याची निवड या सगळ्यात दादांचा हात कोणीच धरू शकले नाही. त्या काळामध्ये कमरेखालील विनोद असलेले सिनेमे आणण्यास धाडस फक्त आणि फक्त दादा कोंडके यांनीच केले. दादांच्या सिनेमांची कथा तर हिट व्हायचीच, पण त्यांच्या सिनेमातील नायकाच्या रूपातील दादाचा तोरा, त्यांची गाणी, त्यांचा संवाद यामुळे सिनेमागृहातून 25 आठवडे तरी चित्रपटगृहातून हा चित्रपट खाली उतरत नसे. दादा कोंडके यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 16 सिनेमांची निर्मिती केली आणि ते सगळे सिनेमे रौप्य महोत्सवी ठरले. दादा कोंडके यांचा नवा सिनेमा प्रदर्शित झाला की तो सिल्वर ज्युबिली साजरी करूनच त्यांचा पोस्टर खाली उतरत असे. हे जणू काही समीकरणच घडून यायचं. त्यामुळे दादांचं नाव हे नेहमीच चर्चेत राहायचं. दादा कोंडके यांना सिनेमांचा ज्युबिली स्टार सिनेमा अशी त्यांना ओळख मिळाली होती. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले, अलगद रडवले सुद्धा. विनोदी सिनेमांना ही कारुण्याची किनार असते आणि कशी असते ही त्यांनी पटवून दिली आणि प्रेक्षकांची अलगद नस कशी पकडायची हे त्यांना समीकरण सापडले होते. दादांच्या सिनेमांचा नायक ते स्वतः असायचे, त्यामुळे साकारलेला रांगडा नायक हे प्रेक्षकांनीही त्यांनी स्वीकारला होता. त्यांची संवाद फेकण्याची लकब आणि त्या सहजपणे विनोद फटकेबाजी कशी करायची हे प्रेक्षकांना भारावून टाकण्याची एक नवीच कला दादांना समजली होती. दुहेरी अर्थ असणाऱ्या संवादाची दादांना भल्याभल्यांची हवा त्यांनी गुल केली होती. सेन्सॉर बोर्ड देखील त्यांच्या चित्रपटावर कैची लावू शकले नाहीत. त्याने आपल्या चित्रपटांनी सेन्सॉर बोर्डाची झोप उडवली होती. त्यांनी मराठी चित्रपटासोबतच अनेक हिंदी चित्रपटही केले. दादांनी सिनेसृष्टीला सगळ्यात जास्त सिल्वर ज्युबिली देणारे चित्रपट तयार केले होते. त्यांचे चित्रपट हे 28 आठवडे सलग चित्रपटगृहामध्ये सुरूच राहायचे. त्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहिलं गेलं आहे. परंतु अभिनय करणं हे त्यांनी कधी ठरवलंच नव्हतं. दादा कोंडके यांची फिल्मी कारकिर्दीबद्दल बरेच अशी माहिती आपल्यास उपलब्ध होते, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे कोणाला माहीत नाही. बहुतेकांना तर दादा कोंडके हे विवाहित होते हे सुद्धा माहीत नसेल. पण दादांनी त्यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रामध्ये स्वतःबद्दलची माहिती ही लिहून ठेवलेली आहे. याच आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांचे लग्न झाल्याचे सुद्धा खुलासा केला आहे. मात्र दादांचे लग्न फार काळ टिकू शकले नव्हते. लग्नाच्या अवघ्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला सिनेसृष्टीमध्ये वाहून घेण्याचे दिसून येते. दादा कोंडके यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की जसजसं ते मोठे होत गेले तसतसा त्यांचा वात्रटपणा हा वाढत चालला होता. त्यामुळेच पुढे जाऊन हा हाताबाहेर जाऊ शकेल याची भीती त्यांच्या मोठ्या भावाला होती. त्यामुळेच वेळीच त्यांचे हात पिवळे करण्याचा निर्णय त्यांच्या मोठ्या भावाने हा निर्णय घेतला. मात्र लग्नासाठी दादा अजिबात तयार नव्हते. तात्पुरता विषय टाळत आणि मुंबई कामगारमध्ये नोकरी मिळाली
हेच त्यांना समाधान होतं. नोकरीत स्थिर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्यापासून लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे भावाला सतत लग्नासाठी वैतागून त्यांनी लग्नाला होकार दिला होता. दादांसाठी नलिनी नावाच्या मुलीचे स्थळ हे आलं होतं. मुलगी गरिबीची होती, पण दादा सुद्धा दिसायला फारसे देखणे नसल्यामुळे त्यांनी मुलीकडून फारसा अपेक्षा ठेवल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की मोठ्या अपेक्षा करताना स्वतःच्या आत्मपरीक्षण करावं हे महत्त्वाचं असतं. त्यात त्यांनी म्हटलं आहे की मी रूपवान नव्हतो, शिवाय नोकरी ही बेताचीच होती. त्यामुळे पहिल्याच झटक्यात मी नलिनीला होकार दिला होता. 1964 मध्ये दादा कोंडके यांचं लग्न झालं होतं. 1965 मध्ये दादांना विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू झालं आणि त्यांचा जणू काही नशीब पालटलं होतं. या लोकनाट्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळू लागला होता. त्यामुळे दादांना नेहमीपेक्षा जास्त पैसे मिळू लागले होते. त्यांचं नावही होऊ लागलं होतं. त्यातूनच त्यांनी मुंबईमध्ये परळ येथे आपलं स्वतःचं घर खरेदी केलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला नलिनीला मुंबईत आणलं होतं. त्या काळामध्ये विच्छा माझी पुरी करा या नाटकाची मागणी भरपूर ठिकाणी होत होती. त्यामुळे दादांना सतत बाहेरगावी दौरे करावे लागत होते. या काळामध्ये त्यांची पत्नी ही एकटीच घरात राहायची. मध्यंतरीच्या काळामध्ये बरेच काही त्यांच्या आयुष्यामध्ये घडून गेलं होतं. याच कारणामुळे दादा आणि त्यांच्या पत्नीमध्ये काहीतरी बिनसले आणि 1968 साली ते कायदेशीररित्या वेगळे झाले. विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा चित्रपटसृष्टीकडे वळाला आणि सलग 9 रौप्य महोत्सवी चित्रपट देऊन त्यांनी आपली भूमिका ही अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमधून वावरताना दादा कोंडके यांनी आपला हा वेगळाच विक्रम घडविला दिसून आला. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पहिले पाऊल ठेवले. सोंगाड्या हा 1971 मध्ये, आंधळा मारतो डोळा 1973 मध्ये, पांडू हवालदार 1975 मध्ये, राम राम गंगाराम 1977 मध्ये, बोट लावीन तिथे गुदगुळ्या हे 1978 मध्ये हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट मानले जातात. सोंगाड्या हा त्यांचा पहिला निर्मिती असलेला चित्रपट. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यांच्या चित्रपटातील हा मौलांचा दगड ठरणारा, त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा हा चित्रपट ठरला. दादांनी मराठीमध्ये एकूण 16 चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट हे रौप्य महोत्सवी ठरले. याचबरोबर 1980 मध्ये आलेला ह्योच नवरा पाहिजे, 1987 मध्ये आली अंगावर, 1988 मध्ये मुका घ्या मुका, 1990 मध्ये पळवा पळवी, 1992 मध्ये येऊ का घरात, 1994 मध्ये सासाचं धोतर हे चित्रपटांनी त्यांनी कामाक्षी चित्रपट प्रोडक्शनच्या निर्मितीने प्रदर्शित केले होते. सेवा दलामध्ये असताना त्यांची ओळख ही नीलू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली होती. त्यामुळे सेवा दलाच्या नाटकामध्ये दादा छोटी मोठी कामे करू लागले होते. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे ते अभिनेता म्हणून जगविख्यात झाले. दादा कोंडके यांचा जन्म हा नायगाव मुंबई येथील. त्यांची जन्मतारीख ही निश्चित माहीत नसल्यामुळे जन्मदिनी जन्माष्टमी होती. म्हणूनच तिथीनुसार जन्मतारीख ही 8 ऑगस्ट 1932 रोजी ठरवण्यात आली आणि त्यांचे नाव ठेवण्यात आले कृष्णा. दादा कोंडके यांना बालवयातच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले होते. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. घरात सतत भजने होत असल्यामुळे त्यांना गीतलेखन आणि गायनाचं कौशल्य अवगत झालं होतं. ते अनेक वाद्येही वाजवीत असत. बालपणापासूनच ते खोडकर स्वभावाचे असल्यामुळे दादांच्या शिक्षणात फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे जेमतेम 10वी पर्यंतच झाले. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईतच श्रीकृष्ण बँड पथकामध्ये वादकाचे काम सुरू केले. याच काळामध्ये त्यांना विविध सामाजिक चळवळीशी संपर्क आला. त्यातूनच ते राष्ट्रसेवा या दलाशी जोडले गेले. आमच्या उपजत गुणांमुळे त्यांना राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकामध्ये काम मिळाले. याच कामामुळे त्यांना शाहीन म्हणून नावारूपास ते येऊ लागले. वगनाट्यामध्ये भूमिका करणे, पोवाडे रचणे, गाणे आदी कामे करू लागल्यामुळेच या काळामध्ये राम नगरकर, नीलू फुले हे कलावंतही त्यांचे सहकारी बनले. वगसम्राट दादू इंदुरकरांच्या शैलीचा त्यांचा खूप प्रभाव झाला होता. वसंत सबनीस लिखित छपरी पलंगाचं वग हे लोकनाट्य त्यांनी विच्छा माझी पुरी करा या नावाने रंगमंचावर आणले. या नाटकाला असलेल्या लोकनाट्याचा बाज तत्कालीन सामाजिक राजकीय संदर्भ आणि तसेच अपरोधिक मार्मिक भाष्याची विनोदी टीका टिप्पणीचा खुमासदार फोडणी यामुळे लोकनाट्य अतिशय लोकप्रिय त्यावेळी झाले होते. या लोकनाट्यातील त्यांची भूमिका ही अतिशय गाजली आणि ते खूप प्रसिद्ध होण्यास त्यांना मोलाचा वाटा ठरलेला दिसून आला.
मराठी रंगभूमीवर दादाला मिळालेले हे यश पाहून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दादांना त्यांच्या तांबडी माती जो 1969 मध्ये हा चित्रपट सहनायकाची भूमिका त्यांना दिली. मात्र या चित्रपटामध्ये म्हणावा तसा यश त्यांना मिळालं नाही. रंगमंचावर हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा अभिनेता सिनेमाच्या पडद्यावर लोकांना का आवडला नाही असा प्रश्न भालजी पेंढारकरांना पडला होता. पुढे पेंढारकरांच्या अचूक मार्गदर्शनामुळे दादांनी सोंगाड्या हा 1971 मध्ये हा चित्रपट दिग्दर्शित केला होता गोविंद कुलकर्णी यांनी. या चित्रपटाची निर्मितीही केली होती. या चित्रपटाने अभूतपूर्व यश आणि लोकप्रियता हे संपादन केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवा इतिहास या चित्रपटाने रचला. मराठीतही चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक आहेत हे दादांच्या चित्रपटांनी दाखवून दिले. 1971 ते 1997 या तब्बल 26 वर्षाच्या कालखंडामध्ये दादा कोंडके यांनी सातत्याने मनोरंजन करणारे चित्रपट देत राहिले. या कालखंडामध्येच दादांना चित्रपटावर ना हिंदी सिनेमाचा परिणाम झाला, ना दूरचित्रवाणीच्या आगमनाचा, त्यांच्या आकर्षणाच्या त्यांची गाणी उडत्या आणि चाल धमाल संवाद याचबरोबर दादांनी त्या कालखंडामध्ये प्रचलित धारानुसार जो अनाकर्षक नायक उभा केला होता तो प्रेक्षकांना आपलासा वाटला. गावंढळ अशी अर्धी चड्डी, साधा भोळा पण बोलण्यात फटकळ असा हा नायक सर्व अर्थाने वेगळा होता. म्हणूनच त्यांना खऱ्या अर्थाने लोकाश्रय प्राप्त झाला होता. दादा कोंडके यांच्या चित्रपटामुळेच पूर्णतः डबकाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळामध्ये नवी संजीवनी मिळाली होती. व्यवसाय म्हणून चित्रपट निर्मिती करून ती यशस्वी होण्यासाठी वितरण प्रणालीपासून ते सर्वच यंत्रणा विकसित करण्यामध्ये दादांचे स्वतःचे वेगळेपण दिसून आले. त्यांनी स्वतःची कामाक्षी या नावाची चित्रपट वितरण संस्था आणि सदिच्छा नावाची चित्रपट निर्मिती संस्था निर्माण केली होती. उषा चव्हाण या नायिकेसोबत त्यांनी जोडी ही लोकप्रिय विशेष ठरली होती. याशिवाय त्यांच्या चित्रपटामध्ये आईचे पात्र निभावणाऱ्या रत्नमालाबाई, संगीतकार राम लक्ष्मण आणि पार्श्वगायकसाठी महेंद्र कुमार यांचा आवाज अगदी एक घटक सुद्धा तितकेच लोकप्रिय ठरलेले होते. दादा कोंडके यांनी नेहमीच एका टीम सोबत काम केलंय. त्यांच्या सिनेमामध्ये अभिनेते, तंत्रज्ञ आणि पार्श्वगायकाची टीम ही कधी बदलली गेली नव्हती. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या टीमचा खूप मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा म्हणायचे. त्यांच्या टीममध्ये मुख्यतः अभिनेत्री म्हणून उषा चव्हाण, स्क्रीन प्ले लेखक म्हणून राजेश मुजुमदार, जे पांडू हवालदारपासून ते त्यांच्यासोबत होते. सुरुवातीला संगीत दिग्दर्शक म्हणून राम लक्ष्मण, गायक म्हणून जयवंत कुलकर्णी आणि नंतर महेंद्र कपूर, तर गायिका म्हणून उषा मंगेशकर यांनी दादासोबत जास्तीत जास्त काम केलेले दिसून येते. तसेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाल मोहिते यांनी सुद्धा काम केलं. त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं एक शिबिर सुद्धा विकसित केलं होतं. दादा कोंडके यांनी रंगभूमीवर काम करत असताना त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले होते, ज्यामुळे त्यांना सामान्य लोकांची मनोरंजन म्हणजे काय हे समजण्यास मदत झाली होती. त्यांचा हा अभ्यास नंतरच्या कामामध्ये दिसून येतो. त्यांच्या चित्रपटांनी कोणत्याही विशेष सामाजिक वर्गाला लक्ष न करता जनतेला लक्ष केलं होतं आणि त्याचाच मोबदला त्यांना यशामध्ये रूपांतर करण्यात आलं. बॉलिवूड कलाकारांमध्ये सुद्धा दादा कोंडके हे खूप लोकप्रिय होते. आगे की सोच, तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हात में यासारख्या काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यासारख्या अभिनेत्यांनाही त्यांच्या यशाचं खूप कौतुक वाटतं. बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी तर दादा कोंडके यांच्या भिंगरी या चित्रपटाचा भाग असलेली कुठे कुठे जायचं हनीमूनला या लावणीला सुद्धा हजेरी लावली होती. या गाण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे. दादा कोंडके केवळ अभिनेतेच नव्हते तर चित्रपट निर्माते सुद्धा होते. 70च्या आणि 80च्या दशकामध्ये त्यांचे मराठी सिनेमे खूप गाजले. त्या काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार म्हणून ते उदयास आले होते. त्यांच्या चित्रपटामध्ये हमखास मिळणारा एक चेहरा होता तो म्हणजे उषा चव्हाण यांचाच. दादा कोंडके यांचा पांडू हवालदार हा चित्रपट आल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये अत्यंत प्रचंड वाढ झालेली दिसून येते. त्या लोकप्रियतेची झळ काय होती याचा किस्सा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही सांगितला होता. कारण या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये होते ते अशोक सराफ. अशोक सराफ यांच्याबद्दलचा किस्सा सांगताना ते म्हणतात की त्यांच्या या पहिल्या चित्रपटानं त्यांना सुपरस्टार बनवले होते. चित्रपट सुरू झाला तेव्हा थिएटरमध्ये बसेपर्यंत कोणीही त्यांना ओळखत नव्हते. परंतु त्याच अशोक सराफ यांना चित्रपट संपल्यानंतर थिएटरच्या बाहेर पाऊलही टाकता आले नाही. तेव्हा त्यांना पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली होती की त्या गर्दीतून जाताना त्यांना श्वास घेणेही मुश्किल झाले होते. अशी या चित्रपटाची किमया होती असे खुद्द अशोक सराफ नेहमी सांगतात. दादा कोंडके यांचं खरं नाव हे कृष्णा खंडेराव कोंडके असंच होतं.
भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या सिनेमाच्या माध्यमातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. दादा कोंडके यांचा सोंगाड्या, आंधळा माझा डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम हे सिनेमे तितक्या ताकदीने गाजले होते. बँड पथकाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या दादा कोंडके यांनी सर्वसामान्य प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. सोंगाड्या या चित्रपटामुळे दादा कोंडके हे रातोरात सुपरस्टार झाले होते. तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हात में, खोल दे मेरी जुबा, आगे की सोच हे हिंदी सिनेमा दादा कोंडके यांनी निर्मित केलेले मुख्य सिनेमे मानले जातात. दादा कोंडके यांचा पांडू हवालदार हा सिनेमा देखील तितकाच ताकदीनं सुपरहिट झालेला ठरलेला दिसून आला. मराठी हिंदीसह चंदू जमादार या गुजराती सिनेमाची निर्मिती ही दादा कोंडके यांनी केली. दादा कोंडकेचा एकटा जीव सदाशिव हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस तितक्याच ताकदीनं उतरलेला दिसून येतो. दादा कोंडके यांनी मराठी सिनेमामध्ये गावरान विनोदाला स्थान दिलं होतं. तोपर्यंत मराठी सिनेमामध्ये विनोद नव्हता असं नव्हतं, पण दादांनी चावटपणा, मुक्तहस्ते वापर केला. एकीकडे अत्यंत संवेदनशील, भावनावर आणि सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयाचे चित्रपट मराठीमध्ये येत असताना दादांचा चित्रपट हा वेगळाच प्रवाह आणणारा होता. दादांच्या या द्विअर्थी विनोदावर पुढे अश्लील म्हणून अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. दादांच्या पात्रांचा सततचा चावटपणा आणि टवालखोरी अश्लीलतेकडे झुकलेली आहे असाही अनेकांचा सूर असायचा. दादा कोंडके यांनी नेहमी साध्या आणि बावळट माणसांचं पात्र साकारलं होतं, पण त्यांच्या पात्रांमध्ये समान धागा असला तरी कथानकानुसार त्यांची एक विनोदाची बदलती शैली ही दिसून येत होती. दरवेळी विनोद हा नवीन होता. आली अंगावर या चित्रपटामध्ये दादांनी केलेला विनोद हा सद्य परिस्थितीवर असलेला गंभीर विषय हाताळलेला दादांनी दिसून येतो. 1971 साली दादा कोंडकेचा सोंगाड्या हा चित्रपट चित्रीकरणास पूर्ण होऊन हा प्रदर्शित करण्यासाठी मुहूर्तमेढ रवण्यास सुरुवात झाली होती. दादांनी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट मानला जातो. दादांच्या कारकिर्दीमध्ये सुपर डुपर हिट ठरलेले हे पुढचे सर्व सिनेमांची मुहूर्तमेढ रवणारा सोंगाड्या हा मुख्य सिनेमा मानला जातो. याच दरम्यानमध्ये सोंगाड्याच्या दरम्यान दादांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. सोंगाड्या प्रदर्शनासाठी तयार झाला, मात्र त्याला थिएटरच मिळेना. शेवटी पुण्यामध्ये प्रदर्शित करण्यात आलं. पुण्यामध्ये तब्बल 25 आठवडे हा चित्रपट चालला. मात्र दादांना आता सोंगाड्या मुंबईतही प्रदर्शित करायचा होता. त्या काळामध्ये मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये मराठी सिनेमे हे लागत नसे. कपूर पंजाबी मालक त्यावेळी होता, पण दादांनी कसं तरी करून 40,000 रुपये भरून त्यांना 4 आठवड्याचा करार त्यांच्याशी केला, कारण की सोंगाड्या त्यांना प्रदर्शित करायचा होता. पण 2 आठवडे होताच देव आनंद यांचा तेरे मेरे सपने हे प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकानं म्हणजेच कपूरने सोंगाड्या हा उतरविला आणि दादांच्या त्यांच्याशी भांडणही झालं होतं. मात्र काहीही उपयोग न होता शेवटी दादांनी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सगळ्यांची दारं ठोठावली, पण काहीच त्यांना फायदा झाला नाही. शेवटी ते गेले ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच. बाळासाहेब ठाकरे यांनी तोपर्यंत दादांचं विच्छा माझी पूर्ण करा हे काही नाटकाचे प्रयोगही पाहिले होते, त्यामुळे त्यांची ओळख ही तोंडभरच होती. शेवटी दादा कोंडके यांनी कपूर या थिएटर मालकाची तक्रार बाळासाहेबांकडे केली होती. बाळासाहेबांनी त्याच रात्री 9 वाजता शिवसैनिकासह कोहिनूर गाठलं आणि त्यानंतर याची प्रचिती म्हणजे कोहिनूरमध्ये सोंगाड्या हा तब्बल 37 आठवडे हाऊसफुल चालला. दादा कोंडके ज्या प्रकारे अपघाताने चित्रपट निर्माते बनले, त्याच प्रकारे ते दिग्दर्शकही बनले. विच्छा माझी पुरी करा याचा पैसा जेव्हा हाती येऊ लागल्यानंतर पैसा कुठेतरी गुंतवावा म्हणून दादा कोंडके यांना असं वाटत होतं की आपण एखादं लॉज काढावं, हा विचार ते करीत होते. तसेच भालजी पेंढारकर हे ते दादांना आपले दैवत मानत होतं. तसेच भालजी पेंढारकर सुद्धा दादांना आपले पुत्रवत प्रेम करत असे. म्हणून दादांनी बाबांकडे आपल्या नव्या व्यवसायाबद्दल विषय काढला आणि बाबांनी त्यांना चित्रपट निर्मितीकडे वळण्याचा सल्ला दिला. तसेच दादा ध्यानीमनी नसताना चित्रपट निर्माते झाले आणि अत्यंत अडचणीचा ते सामनाही करत होते आणि सोंगाड्याच्या पडद्यावर त्यांनी नवा एक प्रयोग केला होता. भालजी पेंढारकर यांनी दादा कोंडके यांना चित्रपट क्षेत्रामध्ये आणण्यामागचं त्यांची व्यथा लपलेली होती. भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या भारतीय कुस्तीच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटामध्ये त्यांनी दादांना पेहलवान नायकाच्या गमत्या मित्राच्या भूमिकेसाठी निवडलं होतं. दादांनी विच्छा माझी पूर्ण करातील लोकप्रियता लक्षात घेऊनच भालजी पेंढारकर यांनी विनोदी भूमिकेद्वारा रुपेरी पडद्यावर दादांना सादर करण्याचं ठरवलं होतं. भालजी पेंढारकरांनीच दादांना स्वतःचा चित्रपट निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. तोपर्यंत दादा कोंडके यांच्या डोक्यामध्ये लॉजिंग बोर्डिंगमध्ये कमाई गुंतवण्याचा विचार जोर धरू लागला होता. याला कारणही तसंच होतं. भालजी पेंढारकर यांच्या तालमीमध्ये तयार झालेले सूर्यकांत मांढरे यांनी कोल्हापुरामध्ये असंच निवास भोजनाचं हॉटेल सुरू केलं होतं आणि ते उत्तमही चालत होतं.
म्हणून दादा गोंडके यांनी असंच काहीतरी करावं हे भालजी पेंढारकरांना अजिबात पटत नव्हतं. कारण दादांच्या अंगच्या कलागुणांची कल्पना हे भालजी पेंढारकर यांना नुकताच आली होती. शिवाय आपण या गुणांचा कलावंताचा उगीच वापर करू शकलो नाही हे याचा अपराध सुद्धा त्यांना वाटत होतं. सोंगड्याची कथा ही भालजी पेंढारकरांचीच होती. विचा माझी पूर्ण करा मधील दादांचा शिपाई महाचालू बेरक्या त्यांनी अगदी उलट व्यक्तिरेखा सोंगड्यासाठी रेखाटली होती. सोंगड्याचा नायक नाम्या हा सरळ, साधा, भोला आणि काहीसा बावलट असणारा व्यक्तिमत्व त्यांनी रंगवला होता. या नाम्याची वेशभूषा ही भालजी पेंढारकर यांनी निश्चित केली होती. नाम्याचं येडं, बावलट, ध्यान उठून दिसावं म्हणून चक्क आपल्या ठेवणीतली अर्धी पॅन्ट त्यांच्या अंगावर चढवली. खुद्द भालजी पेंढारकर हाफ पॅन्ट घालूनच वावरत असे. मात्र दादा कोंडके यांच्या या हाफ पॅन्टने पुढं फार मोठा इतिहास घडविला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मरगळ दूर केली आणि तिला संजीवनी दिली. मराठी भाषा न समजणारा इतर भाषिक सुद्धा शहरी प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटाकडे खेचून आणण्याचं महत्त्वाचं कार्य दादा कोंडके यांनी त्यांच्या चित्रपटाने करून दाखवलं. सोंगाड्या चित्रपटानंतर दादांनी कधी मागं वळून पाहिलेच नाही. कारण पडद्यावर येणारा त्यांचा प्रत्येक चित्रपट हा लोकांनी डोक्यावर अक्षरशः उचलून धरला होता. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांनाही त्यांनी निर्मिती केली. मराठी एवढं मोठं यश त्यांनी हिंदीमध्ये मिळालं नाही. तरीही लोकांना आपला विनोदाचा एक हिंदी प्रेक्षक वेगळा निर्माण करणं हे त्यांना जमलं होतं. विशेष म्हणजे दादांचा तेरे मेरे बीच में हा पहिलाच हिंदी चित्रपट हैदराबादच्या व्यंकट या चित्रमंदिरामध्ये 37 आठवडे चालला आणि उत्तर प्रदेशामध्ये अंधेरी रात में दिया तेरे हात में हे रौप्य महोत्सवी यश त्यांनी संपादित केलं. दादा कोंडके यांना पान खाणं सोडलं तर इतर कोणतंही व्यसन नव्हतं. पुढं पान खाणंही त्यांनी बंद केलं. चहावरही त्यांनी नियंत्रण आणलं होतं. सिनेमावाल्यांना अत्यंत आवडीनिवडीच्या मद्यपान आणि धूम्रपानापासून ते खूप दूर होते. त्यानं व्यसन हे 2 प्रकारचंच होतं. ते म्हणजे आपल्या निर्मिती व अवस्थेमध्ये असलेल्या चित्रपटावर सतत मनन चिंतन करणं आणि फावल्या वेळामध्ये आपल्या मित्रांबरोबर बसून टेलिफोनवरून गप्पा मारणं हे त्यांचा निकडीचा विषय होता. तसा त्यांना शिकारीचाही नाद होता, पण तो काही कालानंतर आपोआप बंधन आल्यानंतर ते सुटून गेलं होतं. सोंगाड्या पडद्यावर येण्यापूर्वीच त्यांनी कितीतरी वर्ष आधी काय गं सखू आणि मालाच्या मल्यामध्ये कोण गं उभी ही अफाट लोकप्रियता मिळवलेली गाणी लिहिली होती. सोंगाड्याचं गीतकार हे जरी राम कदम असले तरी गाजलेल्या दोन्ही गीतांच्या चाली दादा कोंडके यांनी दिल्या आहेत. सोंगाड्यापूर्वीच त्यांना ही लोकप्रियता मिळाली होती. 1 मे 1975 रोजी अलका या पडद्यावर झळकलेला पांडू हवालदार हा एक करता तब्बल 36 आठवडे पुण्यामध्ये चालला. अलकामध्ये रौप्य महोत्सवी साजरा करणारा हा पहिला चित्रपट मानला जातो. दादा कोंडके यांच्यासाठी कोहिनूर आणि लालबागचं भारतमाता ही त्यांची हुकुमी चित्रपटगृह मानली जातात. पुढं त्यानंतर चित्रा हे दादाचे चित्रपट प्रदर्शित करू लागल्यानंतर प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांच्या चित्रपटांच्या वेळी प्रेक्षकांची फुलून जाणारी ही गर्दी मानली जात होती. त्यांना कधीच ही प्रेक्षकांचा तुटवडा कधीच भासला नाही. दादा कोंडके यांचा जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये उदय झाला होता तेव्हा मराठी चित्रपट हा तमाशामध्ये अडकला होता. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील प्रेक्षक जरी मिळत असले तरी शहरी भागातील प्रेक्षक हे हिंदीकडे रंगीत चित्रपटाकडे वळालेले होते. दादांच्या चित्रपटांनी तो आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचे विनोदी चित्रपट हे केवळ ग्रामीण भागातच अडकून पडले नाहीत, तर ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीकडे प्रेक्षकांना रंगवण्यासाठी, खुश करण्यासाठी ताकद त्यांच्या चित्रपटामध्ये असल्यामुळेच त्यांनी शहरातील बड्या स्टार्स, बिग बजेट हिंदी चित्रपटांशी जोरदार मुकाबला करून मराठी चित्रपटाचं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आणि मोलाचं काम दादा कोंडके यांनीच केलं. ज्या ठिकाणी कधी मराठी चित्रपट हा पोचलाच नव्हता, ज्या थिएटरमध्ये तो कधी दाखविला गेला नव्हता, तेथेही दादांच्या चित्रपटांची तुफान गर्दी खेचली गेली होती. उल्हासनगरसारख्या भागामध्ये मराठी चित्रपट हा हाऊसफुल होतो हा चमत्कार केवळ आणि केवळ दादा कोंडके हेच करू शकले. त्यांचा नवा चित्रपट हा प्रदर्शित होणार असेल तर हिंदीतील मातब्बर मंडळी आपला बिग बजेट चित्रपट हे प्रदर्शन पुढे ढकलत असे. कारण सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही त्यांच्या चित्रपटाचा प्रेक्षक खेचल्याचा अनुभव आल्यामुळे त्यांनी हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं कशाला असा शहाणपणाचा विचार करून त्यांनी आपला चित्रपट पुढे ढकलल्याची ही घटना घडलेल्या आहेत. पांडू हवालदार या चित्रपटापासून ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असणारे विजय पाटील आणि सुधीर हिंद्रे या दोघांना राम लक्ष्मण नावाने ओळखले जाऊ लागले. पुढील सुधीर हिंद्रे यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर विजय पाटील हे शेवटपर्यंत राम लक्ष्मण या नावाने दादा कोंडके यांना साथ देत राहिले. त्याचप्रकारे उषा मंगेशकर यांनी तर सोंगाड्यापासून ते वाजुगापर्यंत या सर्व चित्रपटामध्ये आपला आवाज दिलेला दिसून येतो. दादा कोंडके यांच्या पहिल्या 4 चित्रपटामध्ये जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजामध्ये दादा हे पडद्यावर गाऊ लागले होते.
पण पुढे त्यांची जागा महेंद्र कपूर यांनी घेतली. पांडू हवालदारनेच खऱ्या अर्थाने अशोक सराफ यांची चित्रपट कारकीर्द सुरू केली. त्यातील बेरक्या, महाचालू, सखाराम हवालदाराने त्यांना एकदम परिस्थितीच्या झोतात आणून ठेवलं. या गुणी आणि कलावंताची लोकप्रियता मग वाढतच गेली होती. याचबरोबर मोठा चमत्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये पांडू हवालदार हा 1975 सालचा उत्तम असलेला चित्रपट ठरला. या चित्रपटाने अव्वल क्रमांकाचं दादासाहेब फाल्के पारितोषिकही पटकावलं. दादा कोंडकेचे सर्वोत्तम दिग्दर्शक ही ठरले होते. डोळे दिपवणारं व्यावसायिक यश या चित्रपटाने दादा कोंडके यांना राज्यस्तरीय सन्मानही प्राप्त करून दिला होता. तुमचं आमचं जमलं हे दादा कोंडके यांच्या पहिल्याच रंगीत चित्रपटापासून शेवटच्या वाजवू का पर्यंत महेंद्र कपूर हे त्यांच्यासाठी गात राहिले. तरीही एका हिंदी चित्रपटासाठी दादानी किशोर कुमारचा आवाज घेतला होता. कुमार सानू यांच्यासाठी पहिल्यांदाच ते गायले होते, पण तो चित्रपट कधी पडद्यावर येऊ शकला नाही. महेंद्र कपूर यांच्यातील दादांचा विशेष लोभ होता, त्यामुळे संगीतकार राम लक्ष्मण यांच्या विशेष आग्रहामुळे काहीसा दादांनी चिट्टी आई है ही सर्व गाणी कुमार सानूंच्या आवाजात गाऊन घेतली असली तरी जरा धीर धरा ची गाणी महेंद्र कपूर गाणार होते. दादा कोंडके हे नेहमी म्हणत होते की मी लोकांना हसवण्याचं पुण्याचं काम करतो. त्यांना रडविणं मला आवडणार नाही, त्यामुळे मी त्या वाटेला कधी जाणारच नाही. तरीही दादांनी सनदी अप्पन्ना या गाजलेल्या कन्नड चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि त्यातील सनई वादक नायक हे भावल्यामुळेच त्यांनी हे करण्याचं काम सुरू केलं. मूळ चित्रपट कौटुंबिक गंभीर दादांनी त्यांना विनोदाची जोड देऊन वेगळं रसायन तयार केलं होतं आणि त्यातून त्यांना वाजवू का हा चित्रपट त्यांनी साकार केला. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांनी पुत्र, पिता, आजोबा अशी तीन अवस्थांमध्ये जाणारी अवस्था ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटामुळेच आपल्याला चाहत्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचंही सामर्थ्य त्यांच्या अभिनयात आहे हे त्यांनी सिद्ध केलं. दादा कोणत्याही वयाची भूमिका समर्थपणे ठरवू शकतात ते देखील वाजवू का या चित्रपटाने दाखवून दिलं. त्यांच्यातील अभिजात कलावंत त्या निमित्ताने जनतेसमोर सुद्धा एक नवं रूप त्यांचं दिसण्यात आलं होतं आणि ते अजरामर झालं. वाजवू का या चित्रपटाचं गांभीर्यपणा लक्षात घेतल्यानंतर दादांनी कधीही अशा प्रकारचे चित्रपट न करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. ज्यांच्या चेहऱ्यावर आपण सतत हास्य फुलवीत आलो त्यांच्या डोळ्यामध्ये आपण पाणी आणणं हे काही योग्य नाही. यापुढे मी असला कसाही रडारडीचा हा खेळ कधी करणार नाही आणि माझ्या नायिकेचं आणि माझं मरणही कधी चित्रपटामध्ये दाखवणार नाही असं त्यांनी ठाम निर्धार केला. आपला हसवा हसवीचाच खेळ मस्त असं त्यांनी सांगितलं. दादा कोंडके यांचा मृत्यू हा 14 मार्च 1998 रोजी पहाटे 3:30 झाला होता. त्यावेळी ते रमानिवास दादर येथे राहत होते. तर वाजवू का हा त्यांचा चित्रपट शेवटचा चित्रपट ठरला. दादा कोंडके यांनी आपल्या सगळ्या सिनेमातून प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवण्यास भाग पाडला आहे. त्यांचा असा एकही सिनेमा नाही जो पाहून प्रेक्षक हे कंटाळले असतील. आजही त्यांचे सिनेमे तितक्या ताकदीने आणि आवडीने पाहिले जातात. दादा कोंडके हे नाव ऐकल्यानंतर नकळत एक हसू प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच येतं. दादा कोंडके हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आजही घर करून राहिलेले आहेत. त्यांच्याप्रती असलेली आत्मीयता आणि चाहत्यांमध्ये असलेलं प्रेम ही आजही कायम आहे. दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपटसृष्टीतील मोठ्या नावांपैकी एक मानलं जातं. सोंगाड्या चित्रपटापासून सुरू झालेला दादांचा सिनेसृष्टीतील हा प्रवास मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारा ठरला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दादा कोंडके यांनी खऱ्या अर्थाने ताणतणावामध्ये जगणाऱ्या समाजाला आनंदाचे काही क्षण देण्याचं काम केले आहे. दादा कोंडके यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकाकीपणा जगापुढे कधीही दिसू दिलं नाही आणि त्यांनी विपरीत लोकांना हसवण्याचं मुख्य कार्य केलेलं दिसून आलं. आपल्याला प्रत्येक वेळी नशिबाने साथ दिली म्हणून आपण हे करू शकलो हे खुद्द दादा कोंडके यांनी हे मान्य केलं आहे. पण केवळ देवबलत्तर म्हणून असं काही चालत नाही. त्याला उपजत बुद्धिमत्तेची, अविश्रांत मेहनतीची, चिकाटीची, जिद्दीची आणि कल्पकतेची आणि प्रतिभेचीही जोड करणं आवश्यक असतं. यातील प्रतिभा, कल्पकता हे देवाचं देणं, पण खूप मेहनत करणं, कामाला स्वतःला झुकून देणं, ते श्रद्धेने मनापासून करणं हे आपल्या हाती नक्कीच आहे आणि तेच मी करत असतो हे नेहमी दादा कोंडके हे सांगत असतात. दादा कोंडके यांनी आपल्या आत्मकथेमध्ये एकटा जीव या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलं आहे, माझं दुःख, माझा एकटेपणा सहसा मी कोणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशा बरेच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यामध्ये मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःची समजूत घालून असतो. पुढच्या जन्मी देवानं मला पैसा, प्रसिद्धी, यश काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपणा देऊ नये. माझी म्हणता येईल अशी माणसं द्यावीत
हीच माझी इच्छा आहे, असं त्यांनी आपली इच्छा एकटा जीव या पुस्तकामध्ये खंत व्यक्त करताना दिसून आले. महाराष्ट्राची यशोगाथा या विशेष भागामध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कृष्णा खंडेराव कोंडके म्हणजे आपल्या सर्वांचे दादा कोंडके यांचं विनोदी टायमिंगचा खरा त्यांना बादशाह का म्हणतात, तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वपूर्ण कलावंत अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी खळखळून हसवण्याचा मोठा प्रयत्न करून दिला. अशा सोंगाड्या म्हणजेच आपले दादा कोंडके यांना अभिवादन करण्यासाठी हा आजचा विशेष भाग ठरतो. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह, एका नवीन व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्यासाठी पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स. तोपर्यंत धन्यवाद.